रेस्टॉरंट किंवा धाबा इथे गेल्यानंतर आपण आपल्यापैकी अनेकांनी चना मसाला ही भाजी नक्कीच खाल्लेली असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाबा स्टाईल चना मसाला घरीच कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्यासाठी फार कुठलेही विशेष वाटण करावं लागत नाही किंवा कुठलेही विशेष मसाले देखील इथे वापरावे लागत नाही। घरातल्या सगळ्या सामानात आपण ही भाजी करू शकतो। जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। चना मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे चणे भिजत घालायचे। तर इथे चणे एका बाउलमध्ये काढून घेतले आणि ते चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता त्यानंतर हे चणे भिजत घालायचे। तर त्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाण्यात चणे भिजत घातले की 3 ते 4 तासात अगदी पटकन भिजले जातात। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थंड पाण्यातच हे चणे 7 ते 8 तासासाठी देखील भिजत घातले तरी देखील चालेल। तर 3 ते 4 तासात आपण हे चणे भिजून घेणार आहोत। तर हे पहा इथे 3 ते 4 तास झालेले आहेत आणि हे चणे जर चेक केले तर एकदम छान फुगलेले आहेत। आता इथे मी मगाशी तुम्हाला दाखवताना 1 वाटी चणे दाखवलेले आहेत, परंतु त्यानंतर मी याच्यामध्ये अजून 2 वाट्या चणे ॲड केले होते आणि एकूण हे 3 वाट्या चणे भिजत घातलेले आहे। आता हे जे भिजलेले चणे आहेत त्यापैकी इथे मी फक्त 2 वाट्या चणे जे आहेत त्याची भाजी करणार आहे आणि जी उरलेले चणे आहेत भिजलेले त्याची दुसरी रेसिपी करणार आहे। तर ती कुठली हे देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल। आता हे चणे शिजवण्यासाठी आपण हे चणे भिजवलेले जे पाणी आहे तेच वापरणार आहोत। कुकरमध्ये चणे टाकून घेतले, चणे भिजवलेले पाणी टाकून घेतले। त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडं मीठ आणि थोडं तेल देखील टाकलेलं आहे। तेल टाकल्यामुळे चणे जे आहेत हे चांगले मऊसूत शिजले जातात, म्हणून इथे तेलाचा वापर केलेला आहे। तर अगदी 1 छोटा चमचाभर तेल वापरलेलं आहे आणि हळदीमुळे कलर चांगला येतो म्हणून इथे हळद टाकलेली आहे। आता इथे कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या मध्यम आचेवर करून घ्यायच्या आणि चणे चांगले मऊसूत शिजवून घ्यायचेत। आता चना मसाला करण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचे। तर त्यासाठी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आणि त्यासोबत इथे मी दुसरे काही जिन्नस घेतलेले आहेत। तर ते आपला जो रोजच्या वापरातला छोटा चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा बाजरी, 1 चमचा डाळ्या, 1 चमचा तांदूळ, 1 चमचा तीळ असं घेतलेलं आहे। त्यासोबत खोबरं आणि आज माझ्याकडे आलं आणि लसणाची पेस्ट तयार होती म्हणून मी ती वापरणार आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण वेगवेगळं घ्या आणि मग ते ह्या वाटणामध्ये वाटून घ्यायचं। आता ह्यापैकी कांदा, खोबरं आणि हे बाकीचे जिन्नस आपण भाजून घेणार आहोत। तर खोबऱ्याचे इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि तवा चांगला तापल्यानंतर हे खोबरं आपल्याला तव्यावर चांगलं सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं। त्यानंतर याच्यावर कांदा पण अशाच प्रकारे आपण सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता इथे हे सगळे जिन्नस भाजून घेताना मी तेलाचा वापर करणार नाही आहे, तर तेल न वापरताच हे सर्व जिन्नस भाजून घेणार आहे। कांदा पण आता चांगला सोनेरी रंगाचा परतून झाला की तो पण थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचा। आता इथे आपण हे जे बाकीचे जिन्नस वापरतोय जसं की तीळ आहे, तांदूळ आहे, त्यानंतर बाजरी आणि डाळ्या, तर आपल्याला हा जो चना मसाला आहे ह्याची घट्टसर ग्रेव्ही करायची आहे, तर त्यासाठी मी हे जिन्नस वापरते आहे। तर इथे सगळ्यात आधी मी तांदूळ आणि डाळ्या घेतलेल्या आहेत। आता हे जे तांदूळ आणि डाळ्या आहेत हे आपल्याला फार कलर बदलेपर्यंत भाजायचं नाही, तर त्याचा छान खमंग असा सुवास येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत। जर खूप जास्तीचे भाजले तर ह्याला एक कडसर अशी चव येते, त्यामुळे हे जास्त भाजायचे नाहीत। तांदूळ आणि डाळ्या भाजून झाल्यानंतर ते पण थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतले। त्यानंतर आधी इथे सुरुवातीला मी बाजरी भाजून घेते। बाजरी पण अगदी हलकीशी गरम करून घ्यायची आहे, फार कलर वगैरे चेंज करायचा नाही आहे। आणि त्यानंतर मग ह्याच्यावरच तीळ भाजून घेणार आहे। तर तीळ भाजताना काय होतं की ते जसजसे भाजले जातात तसतसे ते सगळीकडे असे उडायला लागतात आणि सगळ्या ओट्यावर पसारा होतो, त्यामुळे मी इथे झाकण ठेवून मग हे तीळ भाजून घेते। आणि आता हा जो तवा आहे चांगला गरम झालेला आहे, त्यामुळे मी इथे गॅस बंद केला आणि त्यानंतर मग हे तीळ आणि बाजरी भाजून घेतलेलं आहे। तीळ आणि बाजरी भाजून झालेलं आहे ते पण आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता हे जे सर्व भाजलेले जिन्नस आहेत हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे। टोमॅटोचे पण छोटे तुकडे करून घेतलेले आहे, फार बारीक नाही केलेले।
त्यानंतर हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि जर तुमच्याकडे ताजी कोथिंबीर असेल तर ती देखील इथे वाटणात वापरली तरी चालेल, परंतु आज माझ्याकडे ताजी कोथिंबीर नव्हती म्हणून मी जी कोथिंबीर सुकवून त्याची जी पावडर आहे ती इथे वापरलेली आहे। आता हे सगळं गरजेनुसार थोडंसं पाणीचा वापर करून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर वाटण इथे आपलं तयार झालेलं आहे। आता हे जे वाटण आहे हे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। कढईमध्ये इथे मी 2 ते 3 पळ्या तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे, जिरे फुलले की मग कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे हे परतून घेणार आहोत। समजा तुम्हाला हे वाटण खूप जास्त आहे असं वाटलं तरी काहीच हरकत नाही, हे वाटण तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवा आणि दुसऱ्या जर कुठल्या भाज्या करायच्या असतील जसं मसाला वांगा आहे किंवा नॉनव्हेजची कुठली करायची असेल रेसिपी तर त्यात वापरलं तरी देखील भाजी चविष्टच होते। मगाशी मी इथे आलं लसणाची पेस्ट टाकली नव्हती तर ती आता इथे टाकून घेतली आणि ते सगळं वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। वाटण परतून होते तोपर्यंत आपण इथे कुकर चेक करूयात। तो कुकर इथे वाफ पूर्ण निघून गेलेली आहे आणि जर हे चणे चेक केले तर चणे एकदम छान मऊसूत असे शिजलेले आहेत। आता इथे वाटण जे आहे हे याला चांगलं तेल सुटलेलं आहे। यामध्ये काही पावडर मसाले टाकून घ्यायचे। तर सगळ्यात आधी इथे हळद टाकून घेतली आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये जे घरगुती लाल मिरची पावडर आहे तीच वापरलेली आहे, त्यासोबत घरगुती काळं तिखट वापरलेलं आहे आणि आता ह्या ठिकाणी मी किचन किंग मसाला वापरला आहे। जर तुमच्याकडे घरात उपलब्ध असेल तर वापरा, नसेल तरी काहीच हरकत नाही, घरातल्या मसाल्यांमध्ये सुद्धा ही भाजी तेवढीच चविष्ट होते। आता हे पावडर मसाले आणि वाटण नीट मिक्स करायचं। तर साधारण 1 मिनिटासाठी हे पण परतून घेतले आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये जे शिजलेले चणे आहेत ते टाकून घ्यायचेत आणि हे ह्या मसाल्यामध्ये नीट मिक्स करून घ्यायचे। आता इथे आपण थोडंसं मीठ देखील टाकणार आहोत। चणे शिजवताना आपण थोडंसं मीठ वापरलेलं होतं। आत्ता जे मीठ आपण टाकतोय तर हे जे मसाले आणि वाटण आहे त्याच्या अंदाजानुसार आपण इथे हे मीठ टाकलेलं आहे आणि आता हे जे चणे आहेत हे या मसाल्यामध्ये आपण चांगले उकळून घेणार आहोत। जर गरज असेल तर इथे पाण्याचा वापर करायचा, परंतु पाणी टाकताना पण गरम पाणी वापरायचं, थंड पाणी टाकायचं नाही। तर एक साधारण 10 मिनिटासाठी मी ही भाजी कमी गॅसवर अशीच उकळत ठेवलेली होती आणि 10 मिनिटानंतर झणझणीत असा आपला हा चना मसाला तयार झालेला आहे। हा चना मसाला तुम्ही रोटी, चपाती, भाकरी, फुलके किंवा अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर तुम्ही पण अशा प्रकारे ढाबा स्टाईल चना मसाला नक्कीच करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करून सांगा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।